अरे कुठं चालली? मी चालली होती माहेरी. माहेरी? हा. आणि काय करायचं? काय जाते आता माहेरी? अहो रक्षाबंधन आहे. एवढा मोठा सणासारखा सण आहे. अरे तुला डोक्यात अक्कल बिकल आहे का नाही रे थोडीफार? काय झालं? आज मला तू सांग 10-15 वर्ष झालं तुझ्या भाऊ किंवा बाप कोणी आलंय का इकडे? हा? अहो मग आता आपण पळून जाऊन लग्न केलं कसे येते आणि बाप तर गेला मरून, आता काय करणार? अरे पण त्यांचा रोज कमी झालाय का? मला तू सांग 10-15 वर्षात त्यांनी तुला एक फोन केलाय का? अहो नाही केला, पण अहो सगळ्या येऊन गेल्यात बहिणी त्या, मी एकटीच राहिले. मला लई जायची इच्छा झाली, लई जाऊ वाटेल. किती दिवस झाले अगं, मी गेले नाही. मला तुझं सगळं पटतंय पण नको जाऊ तू. ऐक बाय. नाही नको, मला जायचंय आज. अरे तिथं पान उतारा होईन तुझा. जाऊ दे, त्यांनी हाणलं मारलं तरी मी मार खाईन त्यांचं, पण मला जायचंय आज. ऐकलं का? नाही मी नसते ऐकत. अरे आपण काय लय चांगलं नाही केलेलं. हा? मस्त नाही केलं. तुम्ही चला नाही तर माझ्यासोबत येता का? मला तू सांग त्यांची काही कमी चव गेलेली का? आपण गे- उद्योग कमी वाढवलाय का ह्यो? हा? आणि गे- कशासाठी जाते तू? कशासाठी म्हणजे बरं अहो, मला लय तू दिवस सांग. झालं मी गेले नाहीये, मला बघू वाटलंय त्यांना. आणि सण आहे एवढा मोठा. लय दिवस झालंय सगळं मान्य आहे मला पण तू नको जाऊ. मोकार अपमान होईन तिथं. नाही, जाऊ द्या. तुला वाटतं का तुझ्या संग बोलते ती? नाही बोलते ना, काय झालं? मारते नाही तर बोलते, काहीतरी करते ना, पण करते. अरे तसं म्हणायचं नाही मला. मग तुला एक सांग तुला काय कमी येतं मला सांग ना. मला तुला साडी पाहिजे का? कोणची घ्यायची तशी घेतो बाबा मी. अहो नको, साडी नको, मला काय नको. मला आज त्यांना बघायला जायचंय, मला राखी बांधायला जायचं. नको तू थोडं ऐक. हम्म. अरे लय अपमान होईन मोठा. हो, नाही होत, जाऊ द्या. झालं. ह्यो लोक करणार आहेत ना राग आपण. मला तू सांग त्यांनी 15 वर्षात राग सोडलेला नाही. मग एखादं तरी तुझ्या दारात आलंय का आतापर्यंत कुणी? अहो नाही आलं, मग आपण असं केलं म्हणूनच नाही आलं, पण मला जाऊ द्या ना एकदा. नको जाऊ तू ऐक माझं तू 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 येडेपणा करू नको. नाही मला जायचंय, मी नसते ऐकत तुमचं. जा. बघ बर का. हा. अरे नको. नाही मला जायचंय, जा तुम्ही. यायचंय का तुम्हाला? नाही मला नाही यायचं बघ. तुला चला. अरे नको ऐक तुला का हो नको, मला जायचंय. राखी पौर्णिमा एवढा सणासारखा सण आहे. लय मोठा अपमान होईन तू ऐक. नाही होत. अरे माझ्या येड्याचं ऐक तू. अहो, तुम्हाला कळतं का नाही? मग तुला आता जायचंयच का? तुमच्याकडे आलते का नाही तुम्हाला राखी बांधायला? अरे माया बहिणी आहेत पण मला तू सांग माया बहिणी वेगळे आहेत त्यांनी काय पळून जाऊन लग्न केलेत का? पण हा? मला ना लई अरे इच्छा नको झाली. चल वगैरे अहो, नको ना. बावळटपणा करू नको तू. तू बघ मी तुला आतापर्यंत कधी शब्दान दुखावलंय का? मी आता हानी ना. मला नाही तू ऐकायचं ऐक. तुमचं. शांत बसा, मला नाही ऐकायचं. अरे तू गेन गेले काय पार नाही म्हणलेलं कळत नाही का तुला? हा नको जाऊ. अहो पण वर्षासारखं सण अरे आहे. तुला चहा सुद्धा नाही भेटणार तिथं. मोका राखल नको चालू. राखी बांधून तर तर येईल. चल हो माघारी तू जाऊ नको. हो माघारी. नाही मी नसते ऐकत, मला जायचंय. अरे, मला नाही ऐकलं ऐकायचं. नाही ऐकायचं. त्याला काय बावळटपणा आहे एक तर मूर्खपणा केलाय. अरे थांब तो. मला नाही ऐकायचं. अरे, नाही. ऐक तू नको जाऊ. हा? नको, मला नाही ऐकायचं तुमचं. तुला अरे तिथं कुणी तुला आहे ना पाणी सुद्धा विचारणार नाही. नका का विचार ना, आपण माझं भावाला राखी बांधून आल्याशिवाय मग जायचंय ना तुला? जायचंय मला. मार जा तू कशी हा, मार जाणार तशी. आहे. जा. तुम्हाला नाही यायचं, जा. राखी बांधाय नको जाऊ. ए बाई, कोण आहे तू? इकडं कुठं चालली बोंबलत? कोण आहे तू म्हणजे? इकडं कुठं आमच्या घरामध्ये? तुमच्या ओळख नाही पाळख नाही, कोण आहे? कुठून आली? कुठून आली म्हणजे? मी आले माझ्या घरून. मग इकडं कुठं आमच्या घरात? कुठं जायचंय तुला? मला माझ्या दादाकडे जायचंय. तुझा दादा बघ ना, मग तिकडे इकडं आमच्या घरात कुठं दादा तुझा? इथं श्रीमंत चोबे. काय? हा, माझा भाऊ आहे. तुझ का ती पळकुटी पळून गेलेली ती? हा, काय झालं? लाज नाही वाटत का? म्हणजे तू हा? ओळखलं नाही का मला? वहिनी आहे एवढी ना? खायला माझ्या आधी गेलेली ना तू पळून. मी नंतर आले ना लग्न करून. ओळखत असत इथं कशाला उभा केली असती? तिथूनच हाकलून दिली असती बरं जाऊ दे, तिकडून. मला दादाकडे ए जायचं. बाई, घरात नको शिरू आमच्या. आधीच आमची इज्जत घातली, अजून घरात शिरून आमची इज्जत घालायची काय? तुम्हाला माहिती का काही पहिलं? काय पाहिलं? मला माहिती ना, हात धरून पळून गेलेली तू म्हणून. ठेवली का आमच्या नवऱ्याला त्याला इज्जत? नाही आमच्या दादाला कुठं जाता आहे ना, नाही माझ्या नवऱ्याला कुठं जाता आहे ना. म्हणजे एवढी इज्जत गेली का फार पळून फारच गेली तर? गेली, काहीच इज्जत ठेवली नाही. अरे पळून गेली तर गेली, इकडे कशाला आली आता आमच्या दादा? दादाला बोलवा. कशाला आली दादाला? बोलवा, काय गरज नाही मी बोलवायची. राखी बांधायला आले, मला राखी राखी? बांधायची. हा. इतके दिवस नाही राखी सुचली का? आता राखी सुचली? इतके दिवस कुठे गेलती राखी? नाही आले मी, पण आता बांधायची मला. आमचा नवरा नाही यायला मोका राख्या बिक्या बांधायला. निघ. काल ताईन त्या आलत्या ना, मला आज बांधायची दादा राखी. त्या आलत्या ना, मग
म्हणजे त्या ना 4 चौघात लग्न करून गेलेले आहेत ते पळून नाही गेले हात मी धरून काय वेगळं काय केलंय काय वेगळं काय लग्नच केलंय ना आम्हाला गावात इज्जत ठेवली का उशिक तरी आता एवढी तेवढी इज्जत भेटत होती ती पण नको आमची घालून निघ चल निघायचं काम करील थांबू नको तसं अजिबात. ढकलून नका देऊ दादाला बोलवा माझ्या नाही येणार ते बोलवा दादा बंद. ए दादा दादाचा पुळका येतोय तिथे आमच्या दारात येऊन गागू नको 4 चौघा लोकांनी बघितलं ना तर आमची पद हाय तेवढी इज्जत जाईल काय नाही बागणारी बाय आली हा पीठ मागती अहो नाही या घरात दादा जनिक चल मागणारी बाई आहे कमी हा मागणारीच आहे तू अगं मागणार तुझ्यात काही फरकच नाहीये बोला माझ्या दादाला ए दादा डोकं ताण ताप करून ठेव. ही बाया बघा कोण आली दादा दादा इवळ ती मोठ्यानी कुशल वहिनीने मला मागणारी बाई केलंय पीठ मागायला आली कशाला आली म्हणजे राखी कोण तुमची बांधायला बहीण आहे आली. काय खरं आम्हाला राखी बांधायची ही तुमची बहीण आहे काय हा ही असली हा ती पळून गेली तुम्ही कशाला बहीण मानताय आऊ तसाला आली ना मग ती काय घेण्यान देण्याची शिव्या नका देऊ तुला दादा. काय 15 वर्ष तुला आज घर दिसली हा. थोबाडी घेऊन निघाली बोंबलत इतके दिवस मेले होते काय भाऊ तेव्हा तुला आज दिसायला लागले सगळे मला वाटलं तुम्ही हानतान मारतान म्हणून मी आले तुला नव्हते यायलाच कोणी सांगितलं तुला राखी बांधायला आले नाही ना राखी बी किंवा आम्ही ज्या टायमाला तू पळून गेली ना 10 वर्षापूर्वी तेव्हा समजलेलं की तू मेली आमच्याकडे मग आता नाही वाटलं का हानत्यान मारत्यान म्हणून एक तर आईन भाऊ वारले तरी बोलवलं नाही मला मौतीला सुद्धा येऊन दिलं नाही तुला काय बोलायचं त्यांच्या मौतीला तुझ्या बेनं तर ते मेले बापाने फाशी घेतली आई लेक पळून गेली म्हणून आई कोणाच्या दारात आणि एकटी राहून राहून तिने फाशी घेतली त्याच्यामुळे ती तुझ्या बिचारी तुझ्या मेली. करता राहिलंय काय शिल्लक आता काय आम्हाला दोघांना मारायला आली काय की मारायला आले काही नका बोल हिला मारा तुम्ही काय मारताय मी राखी बांधायला आले मी थोडी मारायला आले तू गेली होती ना तेव्हापासून आतापर्यंत ना 7-8-10 वर्ष लोकांचे बोलणे खाऊन खाऊन आम्ही आता सुखी झालतो तू परत आली अजून इज्जत घालायची त्या गावात सगळ्यांना तोंड दाखवत आली असन तो नवरा कुठे आहे तू घरीच आहे. त्याला यायचं ना घेऊन इकडे नाही आले ते त्या बैलानी सोडून दिली बघा का सोडून दिल तुला त्याने नाही मला जाऊ नको म्हणले तरी मी आले काय माहिती एकटेच दिसली पोरं बिरं काय दिसत काही नाही काय दिसत नाही काय नाही पोरं गेले शाळेत का दिली पण हाकलून मला काय म्हणायची तू यायचीच गरज नव्हती तू आल्या पावली पाठीमागे जा तू निघ. मला दादा लय आठवण येत होती तुमची म्हणून आले. आम्हाला तू ही राखी बांधायची नाही राखी आम्हाला बांधून बांधणारे आले बी बांधून गेले. गेले मला फक्त राखी बांधू दे 5 मिनिटं फक्त पण राखी बांधायचीच ना तू आजची तर विषयच काय येतो जी बहीण पळून गेली तिची राखी का बांधावं आम्ही मला ही सगळ्यात महत्वाचा विषय त्या भावाने तिची राखी बांधायची कस काय का आता तिने काय तिचा झेंडा नाही फडकावलेला त्याच्यामुळे तू ही राखी बांधायला तू आली किती वर्षांनी गणित एक काही तुला काय पहिल्या वर्षी पळून गेली मग दुसऱ्या वर्षी दिसत नव्हतं का 3ऱ्या वर्षी 4थ्या वर्षी 5व्या वर्षी 10-12 वर्षांनी एक तप झाल्या बाई आमच्या दारात राखी बांधायला आल्या आले आठवण म्हणूनच आले ना मी 12 वर्षी कुठे मेली होती काय 12 वर्षी तू आठवण कुठे गेली ती आई मेली तेव्हा आली नाही बाप मारायला लागला तेव्हा आली नाही तुला माहित नव्हतं काय सगळं कमून नाही आली त्या टायमाला यायची ना हा जा इथून जा काय काम नाही नाही तुला? राखी बांधू मला राखी बांधायचीच नाही तो आजची तू निघ इथून. मला येऊ द्या हा ना बघ 5 तू सांगितलं मिनिटं मी हाणायला येईन बरं तू मोकर घे ना शिन मी ना आता ताईंना बोलव ना ताई ओ ताई नाही त्यांचं काय काम नाही ती त्यांच्या घरी असते तू काय त्यांना ओरडत ती घेण्यान मग तुला- आम्ही तुला दोघी जणी बांधायची ना? हाताखालून काढतो ना मोठा भाऊ आहे त्याच्याकडे जा त्याच्या हातून बांध नाही पण आमच्या दारात पण नाही आमच्या मला बांधायचं नाही बाई तू काय करता किती बोलणे खाल्ले असेल लोकांचे आतापर्यंत लोक म्हणते त्याला बहीण नीटनेटकी सांभाळता आली नाही जाऊ शकते ए बाई, रडू जा. नको कडू नको जा ग काय बाई, नको. जा. परत आमच्या दारात येऊ नको निघितून काय असले मोकर घेणं देणं मी शिल्लक? मला माहितच नव्हतं मला वाटलं किती रस्ता बिस्ता चुकली काय काय ती बाया चला लय उशीर झालाय बरं का अरे तुला म्हणत होतो की तू ऐकत नाही काय गोष्टी एक तर किती टाइम गेला तुझ्या भावापाशी बरं लय भावाचा पुळका असतो तुला हा आणि स्वतःच्या भावाकडे जायचं असल्यावर स्वतःच्या भावाचा नसतोय पुळका आ कधी नव्हत तर रक्षाबंधनला जाते मी का तुमचं झालेलं की भावाचा पुळका म्हणून अगं पण टाइम किती झाला आपल्याला जायचंय अजून तर रानात किती काम येत अहो पण वर्षाचं एकदाच जातो ना आपण त्याच्याकडं त्याच्यात पण असं करणार आहे का तुम्ही आता सगळं बरोबर बरं मी काय म्हणतो टाइमपास हे करण्यापेक्षा आहे ना चला उरकून घेऊ पुढचे काम सगळ्या वर्षभराचे काम तुम्हाला आजच करायचे म्हणजे काय बोललं म्हणजे लगेच म्हणजे तिथं ना असं टोचून बोलायचं मी येत नव्हतो तू एकटी गेली असती तर ते परवडलं असतं
हा आता मी काय बसनं धक्के खात जाऊ का काय एवढी मोठी गाडी असताना. जाऊ दे तुमच्या सोबत वाद घालायला टाइम नाही मला लई काम आहे. बर चल फाटकून उरकून घे. अरे काय काम आहे तुझं इथं? काय नाही राखी पौर्णिमा आहे मग सण होता म्हणून. वहिनी कोण आहे ही? होती ती पहिली बहीण, आता नाही. पहिली बहीण? हा पहिली वहिनी होती तुम्हाला माहिती नाही वे ती 15 वर्षापूर्वी ना पळून गेली. आता पळकुटी. आणि अख्ख्या गावात आमची इज्जत घातली. आज मला गावात जायला आहे ना नाक नाही ठेवलं तिने. आणि आ, बिन लाजेवानी आली परत इथं. मला आता आठवलं लग्न झालं जेव्हा लोक सगळे थुथू करीत होते तेव्हा दिवा आहे काय हो? हा तेच दिवा आहे. बरी आली से माय आता. आ तवा नाही आली. आई गेली बाप गेला तवा नाही दिसला तुला भाऊ. मला सांगितलंच नाही. आणि तुला सांगतोय ज्या दिवशी तू या घरातून पळून गेली ना त्याच दिवशी तू आम्हाला मेलेली. दादा मेलेली अजिबात आमचा आणि तुझा काहीही संबंध नाही. माझ्या दारात पाऊल ठेवायचं नाही, नाही तर विनाकारण माझं जर मस्ता खाल्लं ना दादा राखी बांधायला तर ए मोठ्या भावाच्या नको. हातून बहिणीने समजा. मार खाल्लाय असं जगाने म्हणायला नको. तू तुम्ही आली त्या पावली घरी जा, मी तुझ्या पाया पडतो. तुझा तुम्ही हळूनी बोला. आधीच गावामध्ये इतकी छितू झालेली हिच्यामुळं ही गेली पळून पण भोगावं लागले आपल्याला एवढे वर्ष. बघावं लागलं. तिला अक्कल पाहिजे ना. तिने कशाला यावं आपल्या दारात. चुकलं अहो, कुणी म्हणते ना मी ऐकल. आता माझं वहिनी. ए बाई तू गप्प बस. कुणी ऐकलं ना तर अजून थुथू करते सगळे लोक. तुम्हाला काय कळत आहे का नाही? जरा येऊ नको बाई आमच्या भरल्या संसारात. हा इथं काय आहे तुझं? ते रडून वगैरे ना पगोल दाखवू नको. तू तू आल्या पावली निघून जा. दादा चुकलं म्हणलं ना माझं. हो लाज नाला मेला जात नाही बघा ना, माझी नाही ना, मज्जा. त्याच दिवशी मेला. मी 15 वर्षातून दादा, आले तुला राखी नको. बांधायला. काय सण म्हणूनच आले वहिनी सांग ना दादा. नाही नाही तुला तवा नाही कळलं का ग? तवा नाही लाज वाटली तुला? हा लाज ना लज्जन बघा माझी मज्जा. हा थोबाड घेऊन आली आता इथं. काय हे काळ तोंड दाखवायला आलीस का काय? अगं गावामध्ये सगळी छिपू झालेली. इथं लोक बघत आहे ना आमच्याकडं. अख्खं गाव थुकत आहे आमच्या तोंडावर. त्या बारक्याच्या पण आणि माझ्या पण. अगं, ठेवली गावात थोडी तरी एवढी तू तरी ठेवली मारलेले का? शिंतोडे ना अजून सुद्धा धुवून धुवून काढले तरी निघत नाही तर. हा इतकी तर घाण चूक करून झाली ठेवलीस. ना म्हणलं ना माझी चूक झाली. आता तुला चूक दिसू राहिली का 15 वर्षाच्या नंतर? हा त्यावेळेस नाही समजलं का पळून जातानी की आपल्या भावाचं काय होईल माग काय नाही? फक्त मला राखी बांधू द्या. अजिबात नाही. तुझी राखी नको न काहीच नको. मी घरी पण भांडून आले तुम्हाला काही राखी नको. बांधायला. तू आल्या पावली हा? घरी जा. मला आता कळलं. अहो भिकारड्या बरोबर पळून गेली होती ना. हा बरोबर आहे. पैसे लागत असते. नाही मला काय नाही लागत. हा. माझ्या घरी लय मोठं उत आलंय. भिकारा नाही माझा नवरा. हो हो ते तर दिसतच आहे ग. भिकारा नाही तर आली कशा 15 वर्षांनी? राखी बांधायला आले वहिनी मी. जर एवढंच पैशाची गडगंज श्रीमंत होतीस पहिले वर्ष गेलं 2-3 वर्ष बरं 10 वर्ष 5 पण मी काय 15 म्हणतोय आपण का म्हणून बोलत थांबलो तिच्यापाशी. चल तू दादा. तू निघ बरं. तू निघ इथं थांबूच नको. वहिनी ए हात नको लावू मला. तुझ्यामुळे एवढी शोभा झाली माझ्या सगळ्या खानदानाची. हात लावायचा नाहीस मला अजिबात. दादा तू तरी समजून घे. अजिबात नाही. तुझा दादा नाही कुणीच नाही आणि तू आमची कुणीच नाही. तू नाही, आल्या दादा. पावली निघ माग. दादा. अजिबात नाही. अजिबात दादा. मी हा बघ उलटे हातच लावीन. बिलकुल तू माझ्या जवळ येऊ नको. माझा अजून आहे ना सनिताप आहे ना हे बाई, ऐक झालं- ना. उतरलेलं नाहीये. ए बाई अगं तुझ्या ऐक. पाया पडतो मी. तू जा माग. चूक झाली म्हणलं ना माझी. बाई त्यांना आधीच अटॅक येऊन गेलाय तुझ्यामुळे नको माझ्या नवऱ्याला काही हे कधी व्हायला. आलता तू दादा निघ बाई आता. दादा मला काय सांगितलं नाही. मेल्या तुझ्यापर्यंत निरोप आला असता तर आली असती तर बरं झालं असतं. तुम्ही नका बरं बोलू असं काही वाईट वागा. अगं नको आमच्या पहिल्या घरात रडू ग माय. निघ ग तू. वहिनी राखी बांधू दे मी जाते. तुझी राखी नको न तुझं काहीच नको. तुझं थोबाड बी बघायचं नाही. अरे तुझे आईबाप आपले आईबाप मेलते त्यावेळेस कुठे होती तू? हा त्यांच्या मौतीला आली नाही. आता मी मेल्यावर ये. नाही ना कशाला दादा असं अगोदर का आली? बोलतो? असं का बोलतो दादा? तू- ऐक ना तू लांब सर. तू चुकलं म्हणलं ना अजिबात माझं. अहो, ऐका. अजिबात आहे ना ए तू बाई, चल. लाड घालू चल. नको. चल. आणि तू जा. तू निघ इथून. हा. चल. जा तू. आली मोठी शहाणी. आ एवढं सगळं झालं घरामध्ये. तुम्ही हे करा बरं. मला एक दलिंदर थोबाड घेऊन आली आता. काय तर म्हणे राखी बांधायला. चला तुम्ही. विनाकारण बीपी वाढू राहिली माझा. चला.
कर ऐकलं नाही ना सांगत होतो अरे नको नको चांगलं वजन वाढून आली ना मला वाटलं बांधून घेते राखी, एवढ्या दिवसातून बहीण आली त्यांना आनंद होईल. अरे नाही. दारात कुत्र पाळतो ना त्याला जेवढी किंमत देतात ना तेवढी तुला नाही दिली रे नाही दिली. नाही ऐकलं तू त्या वहिनी त्या पण लय बोलल्या दोघी पण. अरे बोलले म्हणजे गरजच नव्हती ना काय गरज होती तुला इथे यायची म्हणलं 15 वर्षातून राखी बांधावं म्हणलं म्हणून आले होते. भावांची आठवण आलती. घेतला ना पोटरापाना करून मग मला माहिती होतं काय होणार आहे पण ऐकायचं नाही आपण काय चूक आहे माझी, मी काय पळून जाऊनच लग्न केलं ना, बाकी काय केलंय का अरे दुसरं? पण ते त्यांना कळालंय का हा? नाही कळालं ना एवढ्या वर्षात त्यांनी राग नाही सोडला नाही सोडलं. असं काय केलेलं लय पान उतारा केला त्यांनी माझं. लय नाही बोलले तुला ते. आतापर्यंत अंगाला हात नाही लावला पण असं वाटतं एखादी मोसकाडा टाकावा अहो, तुम्ही पण आता काय मी पण आता अरे नको म्हणलेला कुठतरी 2 शब्द माणसाचे ऐकत जावा जाऊ दे, चुकलं ना माझं आता. काय चुकलं आणि काय अरे पण चव घालायची गरजच नव्हती ना अहो पण तुला मला काय कमी आहे आपल्या घरी मला सांग ना नाही काही कमी, हा? पण म्हणलं आलती भावांची आठवण, सण आहे, कधी राखी नाही बांधत, म्हणलं 15 वर्षातून बांधायला जावं. तुझ्यासारख्याने भावाचं नाव सुद्धा घेतलं नाही पाहिजे मला काय माहिती अरे असल्याला भाऊ म्हणायला लाज वाटती अहो, पण आता माझी चुकी काय आहे म्हणलं. चुकी होऊन गेलेल्या गोष्टी आहेत त्या बरोबर आहे का पण त्यांनी सोडल्या का नाही सोडल्या तुला सोडून द्यायला निघाली पण त्यांनी सोडल्या का नाही. त्यांनी एवढीशी तरी इज्जत केली का तुझी किंवा घरात तुला सुद्धा बहीण नाही- म्हणल्यात का ती घरात सुद्धा नाही, हा? दारातूनच हाकलून दिलंय दोघांनी पण. अरे साध पाणी सुद्धा नाही विचारलं तुला हा इज्जत इज्जत काढलीच तुझी पूर्ण त्यासाठी ना माणूस काय सांगत काय नाही थोडं लक्षात घेत जायचं तर मला काय माहिती, म्हणलं घेते ना आता, राग सोडला असेल त्यांनी. त्यांना एवढं कळायला पाहिजे होतं जर त्यांच्या वास जर टाइम आला असतात काय केलं असतं त्यांनी हा तुझ्या जागेवर जर तीच पुरी असते तर काय केलं असतं घेतलं असतं घरात. हा? जाऊ दे, चल चला. त्यांच्याकडे चल नको, मला नाही यायचं. का नाही यायचं नको आता मला, नाही म्हणलं घरी चला. मोस काढा टाकीन एखादी अहो नको. चल मला बघू दे त्यांचं अहो ते लय बोलू राहिले अरे काय आपण भिकार भानंगे काय तवा अहो, लय हा? शिव्या कारण देतात. काय नाही आपल्याकडे अहो, माझा अपमान केला, तुमचा केलं, मला नाही सहन चल हो होणार. करू दे माझं काय करते ती नको अहो, अरे ऐका. चल बरं, चला. काय बाई करता त्या अरे आता काय सांगू तू तुझ्याकडे आलती का ती कोण आलती निशा आलती आता काय बिनल्या जेवणी माझ्याकडे आलती मी दिले हाकून इथून मग आम्ही काय केलं मी लातच घालायचं बाकी राहिलो होतो मी तिला म्हणलं जा त्याच्याकडे आता राखी हिने बांधून. पण लय पान उतारा केला तिचा पण चला एक तर 10-15 दिवस वर्षातून तिला आज भाऊ दिसले मी का तीच म्हणतो ना आई बापाची मैत झाली माहित नसेल झालं मग तेच मी म्हणतो ना का अचानकच आज कस काय लगेच आजच कस काय हिला भाव आठवलेत तिला आज मी बोललो डायरेक्ट म्हणलं आई बाप तर गेले आम्ही हिला गेल्यावर तर- यायला पाहिजे हिला होतं. तर ओळखाना तिला वाटलं कोणतरी बाया आली घरात हिने डायरेक्ट घराच्या बाहेरच हुसकून द्यायला सुरुवात केली तर तिला काय माहिती की तुझं लग्न ती गेल्याच्या नंतर झालं मग ना मी तेच म्हणतो ना डायरेक्ट आली डायरेक्ट घरात घुसायला ही म्हणली निघ बाहेर इथं ती म्हणली ना ही मला तर म्हणली पीठ मागायला आली मला तर पीठ मागायला बाया आली म्हणलं देऊन टाक ना मग काय टेन्शन आहे मला माहितीच नव्हतं ना मग कोण आहे. दिलं का मग पीठ दिलं का अरे कायचं पीठ दिलं नीट केलं चांगलं आणि कायचं पीठ दिलं ढेकायचं बरं आता जाऊ दे हसायचा विषय नाही काही पण आता तिची बी चुकी आहे तिने येऊच नाही यायलाच नाही पाहिजे बरं एक तर गावात आपली किती ठेवलंय पूर्ण का आपल्याला गावात जायला काय इज्जत गेली सगळी ज्या टायमाला पळून जायचं होतं त्या टायमाला जाताना मग एकाने म्हणलं असं मला लग्न करून त्या संग आपण दिलं असं लावून हो बरोबर आहे ना आपण काय नाही म्हणलो असतो का त्या तिने बाकीच्या दोन्हींची लग्न केलं मग ते राहिलं नाही का सांगायला पाहिजे होतं तिने मी पण मोठा भाऊ आहे ना हा तू लहान भाऊ आहे. तेव्हा म्हातारी होते मग तेव्हा का तिला सांगायला काय प्रॉब्लेम येतो आनंदात लावून दिला असतं आनंदात वाजत गाजत पण ती म्हणली नाही नाही आता मला म्हणते नाही नाही चुकी झाली ना आमकं झालं आणि तमकं झालं ना आता राखी बांधली म्हणलं तुझ्या राखी हा. वाचून काय राहिलेलं नाही आम्हाला राखी बांधायची नाही नाही पण ही 15 वर्ष कुठं गेली होती, आता हिला रक्षाबंधन आठवलंय. मग तोच विषय म्हणतो ना, मग मी तिला तीच म्हणलो भिकाला लागली असन, खायला प्यायला नसेल विकायला नाही काय. लागली मी लांबून चौकशी करतो मी ना चौकशी करून मग स्पॉटे दिवशी त्याला काय रोग आलाय अगं बाई, हा, त्याला काय फाशी नाही मग आली इतके दिवस नाही आले ना आता मग कसं अशी आली? कसं अरे ते भिकारी आता वाणी काय आली ती तुम्हाला एकदम. सांगतो इतके दिवस झाले ना आता इतके दिवस चाललं होतं पण पहिली गोष्ट अशी आहे का आता तिला ध्यान कमून आलं का बुवा आता त्याच्या बहिणी आल्या असत्या ना. मग हिला कुठे भाऊ हा, हा. इथं डोकं आउट झालं तिचं बरोबर आहे बरोबर काय झालं तिच्या बहिणी आल्या राख्या बांधून गेल्या असत्या ही दुप्पत बसली असन 2 भावा असून जाता येणार 2 भावा असून जाता येणार मग आता केली असेल नवऱ्या संग ही
का मला जायचीच म्हणून 15 वर्षांनी का व्हायना नाही अहो नाही, मरायच्या टेपला का व्हायना भावाला बहिणीला भावाची आठवण येते येतेच हे बरोबर आहे, पण मला काय शेवटच्या म्हणायचंय, टेपला का व्हायना नाना पण 15 वर्षात आजच कस काय तिला कळकळ आली भावांची? मी काय सांगतो मन दुखलं ना हा. आतापर्यंत मन कसं होतं घट होतं आतापर्यंत ती कोणाला विचारित नव्हती पैशात जोर सगळ्याचा जोर त्याच्यामुळे आता करत नव्हती भावाची पण आज लोकांचे भाऊ यायला लागले तिथून पुढे कुठाने वाढले हे सगळी बरोबर आहे. तीच नवरा आणि ती बी आली हा, ठीक आहे. राम राम एवढं काय तिने एवढं काय पाप केलं तुमचे? का मी कुठं काय म्हणतो अहो तुम्ही आता मी पाहिलं अहो नाही नको म्हणत होतो हिला 10 बाऱ्या सांगितलं होतं आम्ही काय म्हणलं 1 मिनिट ऐका तुम्ही पळून जाऊन लग्न केलं ना 10-15 वर्षापूर्वी केलंय ना. तुम्ही आले नाही तिच्या आईच्या मोतीला आले नाही बापाच्या मोतीला आले नाही कोणाच्या मोतीला आले नाही तिचं आमच्या या घरात अधिकारच काय राहिलं मला काय म्हणायचंय माझ्या बहिणी आहेत, बरोबर हम्म. मग मला राखी बांधून गेल्या हा मग हिला इतकं रडत होती अक्षरच्या घरात मग मला एक सांगा ना आम्हाला 2 बहिणी आहेत ना आमच्या राखे बांधून गेल्या गेल्यात पण शेवटी कसं असते तुम्हाला सांगू का चुकी होती चुकी माणसाकडूनच होती ही जित्राबाकडून नाही होत झाली मी म्हणतो 15 वर्ष तिने समजा कसं काय ना भोगलं पण शेवट तिला भावाकडे जाऊ वाटलो कमीत कमी तुम्ही मग राखी- त्याच टायमाला जर तिला तिची आमची आठवण आली असती पळून जायच टायमाला एखादी म्हणली असती मी भावाला विचारल्याशिवाय पळून जात नाही मी म्हणतो ना सगळं तुमच्याकडे सगळं दुनिया आम्हाला माहिती ती काय उपाशी मारणार नाही तिला काय कोणचं लिहाय नेसायचं कमी नाही तिला काय का ती काय भिकाराच्या घरी नाही ही पण माहिती आहे आम्हाला अहो, पण 15 वर्ष तिला काय 15 वर्ष आम्ही लांबून चौकशी करतोय मी इथं माझी बहीण आहे म्हणून माहितीये का तुम्हाला नाही कळायचं तुम्हाला तुमची बहीण गेल्यावर कळन मी म्हणतो ना चुकी झाली इथपर्यंत मान्य करतो ना मी चुकी पूर्णपणे झालेलीच आहे. पण कुठंतरी तुम्ही बी समजून घेतलं पाहिजे काय समजा आता अहो, कुठं मला एक राहते? सांगा या विषय पुन्हा आहे का हा विषय नाही पुन्हा इथं मग सगळ्याला कळत पण आता आता करणार मी नाही. काय म्हणतो, तुम्ही म्हणता की 15 वर्षातून आता आली 15 वर्षात तिला एकदा पण समजलं नाही का की माझे 2 भाऊ आहेत अजून आई बापाच्या माग माझे हट्टे खट्टे 2 भाऊ आहेत जावा भेटावा बरं झालं हे फक्त आता झाली, तुमच्या- मेल्यावर यायला पाहिजे होतं. तुमच्या बहिणी वावळून गेल्या म्हणून तिला दुःख वाटलं म्हणून ती आज आमच्या दारात आली माहिती तरी मी नको म्हणत होतो मी कशीच ऐका ना बांधच करून आली माझ्या संग पण मला माहित होतं इथं काय मानपान होणार आहे ते. मग तुम्ही विचार करा मानपान केला पाहिजे का नाही केला पाहिजे नाही असल्या माणसांसंग केला पाहिजे की नाही केला पाहिजे तुमचं खरं आहे पण काय होतं कुठंतरी थोडस सहन केलं पाहिजे एवढं बी नाही चालत नाती तोडून काय होणार आहे बरं तिने काय तुमच्याकडे 2 रुपये मागितले का तुमचं काय घेऊन गेलेली आपण 7-8 वर्ष आमची गावात इज्जत गेली त्याचं काय किंवा का आता समाज असतो येऊन ती इज्जत मी गेलेली काय इज्जत म्हणतो येणार का? तिने काय परजाती विवाह केलेला नाही ही बी आम्हाला माहिती सगळं मान्य आहे. पण ही सांगून केलं असतं तर लोक तोंड गप राहिले असते ना का आम्ही काय नाही म्हणलो असतो का वाजत गाजत करून दिलं असतं ना लग्न तिचं. आज तुम्ही भांगार माणसं आहे तर बा तुमच्या घरी लग्न करून गेली म्हणून बा आता आम्ही तिला हाणायची मारायची पण तुम्हीच भांगार नाही तर ऑलरेडी झाल्या गोष्टी आम्हाला बी कळतात चुका झालेले आम्हाला खंत वाटत नाही का वाटणार ना बहीण येत नाही म्हणून आम्हाला खंत वाटत नाही का 2 येतात आणि 1 नाही येत 2 येतात आणि 1 नाही येत बरं मला एक सांग समाजाचे जर मानव जर चालायचं म्हणलं तर कधीच नाहीच म्हणणार एखाद्या जर घरात जर उपाशी मेले ना तर माझ्या भागात येतो पण त्याला आणून नाही देणार कोणी आता तुला आठवले भाऊ इतक्या दिवसात आली अशी जमत नव्हतं काय मारतान खवळतान बांधतान अरे कमीत कमी आई बापाच्या नव्हतीला ते यायचं नाही आमच्या मैत्रीला आली त्यांच्या तर मैत्रीला हात लावा शेवटचा अरे शेवटपर्यंत ती आई आणि ती बाप आहे ना माझी निशा करून करून शेवटी जीव दिला. मेले बापाने फाशी घेतली तू त्यांचं थोबड सुद्धा बघायला आली नाही. वाईट वाटतंय वाईट. चुकलं माझं खरंच चुकलं काय करा दादा तुझ बघ बुवा, आपल्याला काय बोलायचं नाही या विषयावर तू जसं म्हणशील तसं मी करायला तयार अहो तुम्ही ना आता सगळं सोडून द्या आणि मोठ्या मनाने दोघांना माफ करून द्या. माफ तर करावंच लागेल. मोठा भाऊ आहे म्हणल्यावर बापा समानच आहे. आणि माफ तर करावंच लागेल. एक काम करा हो, एवढं मनाव घेऊ नका फक्त तिला राखी बांधू द्या विषय सांग बांधून घ्या एवढंच माझं म्हणणं आहे तुमच्याकडून मला 1 रुपयाची अपेक्षा जाणार नाही आहे मी घरी मी नाही राहणार तुमच्या इथं राखीच बांधा. किती केले तरी तू आमची बहीण आहे माहितीये का. बहिणीचं महत्व कळत का. बहिणीचं गप नको रडू. चला घरात. चला
चल